नागपुर के मानकापुर थाना क्षेत्र में चोरी की एक बड़ी वारदात का खुलासा हुआ। जानकारी के अनुसार फिरियादी परिवार के साथ पारशिवनी स्थित खेत पर गया हुआ था, जबकि उसकी बेटी स्कूल में थी। घर से निकलते समय उन्होंने सभी अंदर के दरवाजे बंद कर दिए थे। दरवाजे पर इंटरलॉक और ग्रिल गेट को ताला लगाया गया था। शाम को लौटने पर उन्होंने देखा कि मुख्य दरवाजे का इंटरलॉक बाहर से बंद था, लेकिन अंदर से खुला हुआ था। अंदर जाकर देखने पर रसोई घर का दरवाजा टूटा हुआ मिला और बेडरूम की अलमारी तथा ऊपर के कपबोर्ड खुले हुए व सामान अस्त व्यस्त था। घर के सोने के आभूषण और नकदी मिलाकर कुल 1,20,000 का माल चोरी हुआ था। फिरियादी की शिकायत पर मानकापुर पुलिस ने अज्ञात आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया। मिली जानकारी के अनुसार पुलिस ने आरोपी शेर अली उर्फ रहीम मोती सैयद को गिरफ्तार किया है। पूछताछ में आरोपी ने चोरी समेत अन्य मामलों में भी शामिल होने की बात कबूल की है। ये कार्रवाई पुलिस आयुक्त रविंद्र कुमार सिंघल, सहायक आयुक्त नवीन चंद्र रेड्डी, अपर आयुक्त राजेंद्र धाबाड़े के मार्गदर्शन में उपायुक्त नित्यानंद झा और सहायक आयुक्त सुनीता मेश्राम के नेतृत्व में मानकापुर पुलिस टीम ने की। याच्यामध्ये मानकापूर पोलीस स्टेशनला गुन्हा नंबर 444/25 प्रमाणे एक घरफोडीचा गुन्हा दाखल होता, ज्याच्यामध्ये आदर्शनगर इंगोले लेआउट या ठिकाणी घरफोडी झालेली होती आणि काही सोनं चोरीला गेलेलं होतं। त्यामध्ये तांत्रिक तपास त्याचप्रमाणे CCTV फुटेज या सगळ्याचं ॲनालिसिस करून एक आरोपी आहे जो शेर अली रहमत मोती सय्यद, वय 25 वर्ष, हा इंदिरानगर मशीदजवळ यवतमाळला राहणारा आरोपी आहे। यानं ती आरोपीनं घरफोडी केल्याचं प्रथमदर्शन तपासामध्ये निष्पन्न झालं होतं। त्यानंतर हा आरोपी रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे। त्याच्याविरुद्ध यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गुन्हे दाखल आहेत। त्याच्यामुळे तो आमची टीम 2-3 वेळा यवतमाळमध्ये त्याच्या शोधासाठी जाऊन आली, परंतु यश आलं नव्हतं। त्यानंतर यवतमाळ आणि वरोरा या ठिकाणी तपास करून त्याला अटक करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक केल्यानंतर त्याने 1,20,000 रुपये किमतीचं सोन्याचे दागिने जे आहेत त्याची रिकव्हरी त्याच्याकडून करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे दुसरा एक गुन्हा आहे 412/2025, याच्यामध्ये काही रोख रक्कम चोरीला झालेली होती घरफोडी करून, तो देखील गुन्हा याच्यामध्ये उघड करण्यात आलेला आहे। याच्यामध्ये माननीय वरिष्ठ अधिकारी श्री रवींद्र सिंघल सर, पोलीस आयुक्त नागपूर शहर, त्याचप्रमाणे जॉईंट CP श्री रेड्डी सर, माननीय ॲडिशनल CP दाभाडे सर, माननीय DCP नित्यानंद झा सर आणि ACP सुनीता मेश्राम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली DB पथकाचे PSI खोमने आणि त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा तपास करून आरोपीला अरेस्ट केलेली आहे। आरोपीकडे अजून काही गुन्ह्यांचा त्याने गुन्हे केलेले आहेत का याबाबत देखील आमचा तपास चालू आहे। अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी।